स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या चित्रपटाला नाशिकमध्ये प्राईम टाईम शो मिळावा यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट या ठिकाणी चित्रपटगृह गाठलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट रिलीज झाला, मात्र प्राईम टाईम शो या चित्रपटाला का मिळत नाही असा जाब जो आहे तो मनसैनिकांनी या ठिकाणी चित्रपटगृह प्रशासनाला विचारलेला आहे। हे सगळे मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी प्राईम टाईम शो मिळण्याची मागणी या चित्रपटासाठी केलेली आहे। काय मागणी आहे? महाराष्ट्राचं आराध्य दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा चित्रपट आज नाशिकमध्ये प्रदर्शित झाला। संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आहे। परंतु जे स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूमिपुत्र असताना इथल्या चित्रपटगृहांमध्ये एकच वेळ शोला दाखवला जात होता, म्हणजे सकाळी 9 वाजता आणि काही 11 वाजता। मग आम्ही इथं मल्टिप्लेक्सवाल्यांना जरा समजूतीची भाषा सांगितली की हा प्राईम शो जो शासनाचा नियम आहे, मराठी चित्रपटांना प्राईम शो प्राईम टाईम देण्यात यावा। त्यांनी ती आमची मागणी मान्य केली। जर त्यांनी मागणी मान्य नसते केली तर मनसेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलं असतं, परंतु त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांनी 6 शो चालू केले आहेत। त्याबद्दल आम्ही त्याचे धन्यवाद पण मानायला आलो आहोत। पण अशा पद्धतीनं इतर चित्रपटांना जर प्राईम टाईम शो मिळत असतील तर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येण्यापर्यंत दुर्दैव नाही आहे काय? याचा विचार खरं तर राज्य सरकारने करायला पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेहमी भूमिका आहे, जे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर असेल किंवा अनेक मराठी चित्रपट असेल, प्राईम टाईम हा प्रामुख्याने सरकारच्या नियमांनी हा लागला गेला पाहिजे। पण हे काही पिक्चरवाले कंपन्या हे स्वतः मुजोरी करून हे दडपण्याचा प्रयत्न करतात। याच्या बाबतीत एकच महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी आवाज उठवतो आणि आज पण आपण बघत असाल, काल आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी यांना निवेदन दिलं आणि आज त्यांनी आमची मागणी पूर्ण केली, म्हणून आम्ही सर्व पदाधिकारी यांची धन्यवाद मानायला आलो आहे। मूवी मॅक्सच्या वतीनं आपण या ठिकाणी आलेला आहात। आता या सगळ्या चर्चेनंतर आपला काय निर्णय झालेला आहे? हेच की सर्वांची मागणी आहे, नाशिककरांची मागणी आहे की शो वाढवायला पाहिजे, प्राईम टाईमला असायला हवे, जसे की आमच्या आधीची होते। अजून आम्ही त्या शोमध्ये वाढती करणार आहे। इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाच्या बाबतीत आधीपासून प्राईम टाईम शो का नव्हता? आहेत काही शो आहेत, ते डिपेंड करते की मूवी रिलीजनंतर ते डिस्ट्रीब्युटर्समध्ये असते किंवा आमची टॉप मॅनेजमेंट ठरवते। पण ते आपण जसं यांनी निवेदन दिले त्या पद्धतीने आपण शोमध्ये वाढती केलेली। आपण बघतो या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी चित्रपटगृह प्रशासनाला या ठिकाणी निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना इशारा देखील दिला आहे की जर प्राईम टाईम शो या चित्रपटाला मिळाला नाही तर खळखट्याक पद्धतीने आंदोलन केलं जाईल। आणि या सगळ्या इशाऱ्यानंतर चित्रपट प्रशासनानं देखील तात्काळ त्यांची मागणी मान्य केलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।